नमस्कार. आज मुक्तछंदातली एक कविता. प्रवाहांनी यावे एकत्र. प्रवाहांनी यावे एकत्र, बसावे एकमेकांच्या काठांशी. बघावे स्वतःच्या डोळ्यांमधले प्रतिबिंब. दिशा, वाटा, खाच खळगे, पूर, पडझड सारं काही सारखं असलं तरी ऐकावं मनापासून. दिशा, वाटा, खाचखळगे, पूर, पडझड सारं काही सारखं असलं तरी ऐकावं मनापासून. कधी घ्यावा आधार पापणकाठांचा. कधी घ्यावा आधार पापणकाठांचा, तर कधी ओठांवरून अनेकदा पाठमोऱ्या झालेल्या आगतिक शब्दांचा. सारं काही झरू द्यावं. सारं काही झरू द्यावं, सारं काही सरू द्यावं. मग सांगाव्या देशोदेशीच्या पाखरांच्या गोष्टी. मग सांगाव्या देशोदेशीच्या पाखरांच्या गोष्टी. गुणगुणावे गाणे मनाच्या फांदीवर बसलेल्या अनाहूत पक्षाचे. मात्र मात्र प्रवाहांनी मिसळून जाऊ नये एकमेकात. मात्र प्रवाहांनी मिसळून जाऊ नये एकमेकात. वेळ झाली की आपापल्या दिशेनं चालू पडावं. वेळ झाली की आपापल्या दिशेनं चालू पडावं आपल्याच वाटेकडे, आणि भोगावी आपापली दुःखे स्वतंत्रपणे. भरून घ्याव्यात उरात पुन्हा पाखरांच्या गोष्टी. भरून घ्याव्यात पुन्हा उरात पाखरांच्या गोष्टी. ठेवून द्याव्या उशाशी प्रवाहाच्या ओढीपायी धावत आलेली कोवळी गुणगुण, आणि चालत राहावं त्या एका भेटीसाठी. आणि चालत राहावं त्या एका भेटीसाठी. गुरुत्वाकर्षणाचे सारे नियम मोडून काही क्षण जगता येण्यालाच मोक्ष म्हणत असावेत बहुधा. गुरुत्वाकर्षणाचे सारे नियम मोडून काही क्षण जगता येण्यालाच मोक्ष म्हणत असावेत बहुधा.